कोणाला कळवा, एसपीला कळवा, कोणाला कळवा, कलेक्टरला कळवा, पण या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपये ठेवलेले आहेत. तुम्हाला भ्रष्टाचाराचा पुरावा लागतो ना, काय हा घ्या पुरावा. त्यांचं बोलू प्रायव्हेट बोलू हे त्याला बोलवले. धुळे शासकीय विश्रामगृहात कोट्यावधींचे घबाड, राजकीय वर्तुळात खळबळ. धुळे शहराच्या शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ही खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यकांच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून नोंदणीकृत होती. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मी सांगतो तुम्हाला, इथे जी कमिटी आलेली आहे दौऱ्यावर, त्यांच्यासाठी गोळा केलेले 5 ते 5.5 कोटी रुपये या 102 नंबरच्या रूममध्ये गोळा करून ठेवलेले आहेत. त्यांच्या रूमला जो व्यक्ती राहतो त्याच्या नावावर आढळून आहे. रेस्ट हाऊस, धुळे रेस्ट हाऊस. भूषण भाऊ 2 मिनिटं. एसपीला केला फोन, मी तुम्ही करा. काय कलेक्टर सांगा, कमिशनरला सांगा. हे पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या 11 आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा दावा गोटे यांनी केलाय. गोटे यांचा रात्रीपासून ठिय्या, पोलिसांची उशिरा कारवाई. अनिल गोटे यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी रात्री 10 वाजल्यापासून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 च्या बाहेर ठिय्या मांडला. गोटे यांच्या मते त्यांनी अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही कोणीही चौकशीसाठी लवकर पोहोचले नाही. अखेर रात्री उशिरा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पहाटे 1 ते 4 वाजेपर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि या खोलीतील पैशांची मोजणीही करण्यात आली. पैशांचा उद्देश अजूनही गुलदस्त्यात. सध्या तरी हे पैसे कोणी आणि कशासाठी आणले होते याचा खुलासा झाला नाही. मात्र माजी आमदार अनिल गोटे यांनी लावलेल्या खळबळजनक आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यांच्या मते शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना देण्यासाठी हे पैसे आणले होते. या प्रकरणामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चौकशी अंती काय गोड बंगाल समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, धुळे. सहसंपादक अनिल बोराडे. मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना यासाठी बोलवलं आहे. त्या रेस्ट हाऊसच्या ग्रुप नंबर 102 मध्ये 5 कोटी रुपये आणलेले आहेत. जी समिती आलेली आहे, अंदाज समिती, त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता आमचा माणूस आज दिवसभर मी इथे ठेवला होता. सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि या ठिकाणी थैल्या घेऊन जात होत्या. काय तुम्ही बाकीचे तिकडे काय आणि म्हणून मी संध्याकाळी ज्यावेळेला एरियाचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी या ठिकाणी कुलूप लावले. बघून घ्या कुलूप.